सलाम नमस्ते या पाठावरती आम्ही प्रश्ननिर्मिती या प्रकारानुसार केलेली आहे. अध्ययन निष्पत्ती आहे. परिसरातील सामाजिक समस्यांची माहिती घेतात आणि त्याबद्दल आपले मत मांडतात. नंतरची आहे योग्य आरोह अवरोह सहव विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतात व दिलेल्या वेळेत योग्य गतीने समजपूर्वक मुखवाचन करतात. त्यानंतर ज्या निष्पत्ती आहे घर व परिसरातील अनौपचारिक विषयावरील संवाद ऐकतात, त्यात सहभागी होऊन आपले मत मांडतात. आणि त्यानंतर आहे वाचलेल्या साहित्यावर चिंतन करून अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्यासाठी प्रश्न विचारतात, चर्चा करतात. हा जेव्हा घटक आता माझं काय झालं आहे, मी 6वीचं टाकून काढून 5वीला शिकवणारा शिक्षक आहे. म्हणजे माझ्या वर्गात 7वीला 0 मुलं आहेत यावर्षी. आणि सहज माझ्या मुलीचं आज सकाळी पुस्तक हातामध्ये पडलं, 7वीचं पुस्तक दिसलं आणि शाळेमध्ये 7वीचे मुलंच नाही, त्या कारणामुळे शिकवायचा काही विषय येत नाही. म्हणून हा घटक पहिल्यांदाच पाहिलो, खूप आवडला. सलाम नमस्ते. तुमच्यापैकी 7वीला कोण शिकवतो भाषा? कोणीच नाही. थोडं या पाठाविषयी माहिती सांगता? तुमची इच्छा असेल तर सांगतो. ऐकायची इच्छा आहे? तर घटक आहे सलाम नमस्ते. लेखिका आहेत सुधा मूर्ती. यांनी हा पाठ आपल्या कथा संग्रह पुण्यभूमी भारत या कथा संग्रहामधून हा पाठ घेतलेला आहे. याच्यामध्ये एक मोहम्मद शेख नावाचं पात्र आहे, जो की खूप गरीब असतो आणि त्याचं वह्याचं दुकान असतं, तो वह्या विकत असतो. आणि त्याचं असं म्हणजे नॉर्मल लाईफ असते. आणि काय होतं, एक फाउंडेशन असते सुधा मूर्ती यांची, लेखिकेची. आणि त्या लेखिका दरवर्षी त्याला ऑर्डर देत असतात. दरवर्षी जून महिन्यामध्ये लेखिका आपल्या फाउंडेशन तर्फे जे काही झोपडपट्टी जाणारे विद्यार्थी असतात, मुलं असतात, त्यांच्याकडून त्या वह्या देत असतात फ्रीमध्ये. आणि ते जे वह्यांचं जे टेंडर असतं, ठेका असतो, तो ठेका शेख मोहम्मदच्या दुकानाला भेटत असतो. आणि मग शेख मोहम्मद काय करतो, जे आपलं बिल असतं ते चेकद्वारे यांच्याकडून घेत असतो. आणि मग काय होतं, एकदा असं त्याची बहीण जी आहे, बहीण आजारी पडते. बहिणीचं नाव आहे जुबेदा. हे आजारी असते आणि आजारी असल्यानंतर त्यावेळेस हा जो शेख मोहम्मद शेख आहे, हा आपल्या सुधा मूर्तीकडे जातो आणि चेकद्वारे पैशाची मागणी करतो. कॅश नाही, चेकद्वारे पैशाची मागणी करतो की मला ॲडव्हान्समध्ये तुम्ही एक चेक द्या आणि मी नंतर तुम्हाला वह्या देईन आणि नंतर तुम्ही पैसे कापून घ्या. मग उत्सुकतेपोटी या सुधा मूर्ती ज्या आहेत त्या विचारतात प्रश्न, बाबा काय झालं, तुला अचानक 50,000ची तुला कोणती अशी गरज पडली? त्यावेळेस शेख मोहम्मद म्हणतो की माझी जी बहीण आहे, तर माझ्या बहिणीला कॅन्सर झाला आहे आणि त्या इलाजासाठी खूप खर्च घेत आहे. तेव्हा मग लगेच या ज्या लेखिका आहेत या म्हणतात की तू इतके दिवस मग खर्च कसं काय केलास, तुझ्या बहिणीचा दवाखाना कसं काय केलास आणि तू मला मागितला का नाहीस पैसे? मी माझ्या फाउंडेशन मधून तुला पैसे दिले असते. पण तेव्हा हा म्हणतो की माझ्यापेक्षा सुद्धा गरीब काही लोक आहेत आणि तुमच्या फाउंडेशनसाठी त्या तळागाळातील लोकांना ती मदत भेटली पाहिजे आणि मी थोडाफार कमवता माणूस आहे आणि म्हणून मी माझ्या पत्नीचे दागिने वगैरे विकलो, बहिणीचे दागिने विकलो आणि तिथून जे काही पैसे आले त्या पैशातून आमचं दवाखान्याचा खर्च सुरू आहे आणि असंही आम्ही खूप समाधानी माणसं आहोत. हे ऐकून लेखिकेला इतकं आश्चर्य वाटतं की खरंच आताही असे माणसं आहेत. काही काही माणसं लेखिकेला असे काही अनुभव आले होते की सर्व काही असताना विनाकारण मदत मागायला यायची. काही काही सोन्यांच्या बांगड्या घालूनही लेडीज आलेल्या यांना अनुभव होता की बाबा एवढं काही असतानाही मदत मागतात. आपली परिस्थिती अतिशय चांगली असतानाही आपल्या दुसऱ्या मुलांचा ज्या गरजू मुलांना शिष्यवृत्तीची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, त्यांचा शिष्यवृत्तीचा हक्क मोठे मोठे श्रीमंत लोक हिरावून घेताना ह्या लेखिकेनं पाहिलेलं असतं. असे वाईट अनुभव असतात. आणि जेव्हा जेव्हा तो आपण एखाद्याला मदत करतो, तो मदत घेतलेला माणूस विसरूनही गेलेला असतो. एकदा काही मदत घेतला, असे खूप विचित्र अनुभव आलेले असतात. आणि मग तेव्हा लेखिका त्याला 50,000 रुपये देते आपल्या फाउंडेशन कडून. मग असंच 1 महिने जातात, 2 महिने जातात, त्यांची काही गाठ भेट होत नाही. मग एका दिवशी
असंच तो मोहम्मद शेख आपल्या भाचीला घेऊन म्हणजे आपल्या बहिणीच्या मुलीला घेऊन मॅडमकडे येतो, लेखीकडे येतो. आणि मग लेखिका म्हणते काय झालं तुझ्या बहिणीचं? तर त्यावेळेस मी सांगतो की माझी बहीण आत्ताच मरण पावली आणि तुम्ही जे 50,000 रुपये मला दिली होती मदत, त्या 50 पैकी 47,000 रुपये खर्च झाले आहेत आणि बाकीचे 3,000 रुपये तो लिफाफ्यामध्ये घेऊन आपल्या मॅडमला परत करायला आलेला असतो. तेव्हाही मॅडमला विचारायचं की इतकाही प्रामाणिकपणा, इतकी माणुसकी आता सुद्धा जगामध्ये आहे. कारण की आपण जेव्हा मदत करतो दुसऱ्या समोरच्या माणसाला, तेव्हा ते पूर्ण पैसे तिकडे गायब होतात, परत कधीच पैसे आलेले नसतात. पण हा मोहम्मद शेख नावाचा जो व्यक्ती आहे, हा आपल्या बहिणीच्या उपचाराला फक्त 47,000 रुपये जितका खर्च आला तितकाच तो करतो आणि बाकीचे 3,000 रुपये तो आणखीन कुणी जर गरजू असेल आजूबाजूच्या परिसरामध्ये, ही संस्था हे 3,000 रुपये घेईल आणि त्या गरजू माणसापर्यंत पोहोचेल. ती त्याची भावना त्या मॅडमला दिसून येते आणि तिच्याही अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आणि ती त्याला म्हणते की तुम्ही जसं इतरांचा विचार करता, तुमची जी मयत क्वालिटीची बहीण आहे तिने जसं इतरांचा विचार केली तसंच तुमच्या भाचीच्याही अंगामध्ये हे गुण आले पाहिजे असं म्हणते आणि त्या ठिकाणी पाठ संपतो. तर अशा